तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण वनभोजनसुद्धा करणार आहोत. तर नमस्कार मंडळी, तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं 2 गाडी दिसतात तुम्हाला. तर आजचा दिवस खास आहे आणि हा व्हिडिओसुद्धा खास होणार आहे, कारण आम्ही निघालो आहे आई एकविराच्या दर्शनासाठी, ते सुद्धा बाईकवरून. आणि जाता वेळेस मस्त असं सुंदर असे रस्ते आणि एक भक्तीचा उत्साह घेऊन. तर आज मस्त असा प्रवास होणार आहे बाईकवरून. आणि पहिले आता इथून आपण डायरेक्ट स्टेट जाणार आहोत, ते म्हणजे एकविराईच्या दर्शनाला. दर्शन पहिलं घेवायचं आणि त्याच्यानंतर खाली येऊन आपल्याला तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक रेसिपी म्हणजेच वनभोजन हे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि ते काय वनभोजन असेल ते नंतर ठरवूच आपण. जसं की आपलं कॅम्पिंग स्टो आहे, सर्व जे पण रेसिपीचं आपलं सामान आहे ते सर्व आपण ऑलरेडी बॅगमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपला आजचा प्रवास सुरुवात करूया. आपल्या प्रवासात तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि एन्जॉय करा व्हिडिओ. तर या साईडला बघताय स्वराज आहे आणि लक्ष्मण आहे. आणि या साईडला थांबलो आहे आम्ही आता. तर नवीन एअरपोर्ट आपण बघितलं नव्हता, तर इथं थांबलो होतो. तर चला फायनली प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, झालं आहे असं की आत्ता आम्ही आलो आहे खोपोलीमध्ये आणि घरातून आम्ही 10:30 वाजता निघालो आहे. तर हा जो इथं दिसतो आहे ना, आपण जो मोबाईल माउंट करतो हेल्मेटला, तो क्लिप आहे ना मोबाईलचा, तो तुटला आहे. त्याच्यामुळे मी आता लक्ष्मण त्या दुसऱ्या गाडीवरून शूट करतो आहे आणि मी म्हणजे आता अशा प्रकारे आमची शूटिंग चालली आहे. तर घरातून आम्ही 10:30 वाजता निघालो होतो. आत्ता वाजलेत 12:30 आणि खोपोली सोडलं आहे. तर पुढे शूट करतो आहे लक्ष्मण आणि स्वराच्या गाडीवर. त्याचं कारण असं आहे की जो मोबाईल आपण माउंट करतो हेल्मेटला, तो माउंट तुटला क्लिप येता वेळेसच. आणि मोबाईल नशीब एवढं चांगलं आहे की बोलतो ना की आई एकविराची कृपा, मोबाईल हेल्मेटला लावता वेळेस तो तुटला. जर तो मोबाईल लावल्यानंतर तुटला असता तर आपला फोन 100% डॅमेज झाला असता किंवा कुठेतरी स्पीडवर पडला असता, आपल्याला समजला नसता. ठीक आहे, तर आई माऊलीची कृपा आहे आपल्यावर आणि आई माऊलीचा पण आशीर्वाद आहे की आपला प्रवास चांगला हो. ठीक आहे, तर इकडे बघा, बोला आई एकविरा माते की जय. तर इकडे पालखी आहे, मुंबईवरूनच आले असतील शक्यतो. दर्शनासाठी गर्दी भेटणार आहे, कारण पब्लिक बघताय गाड्या चालूच आहेत, 4 व्हीलर बाईक सर्व चालू आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण वनभोजनसुद्धा करणार आहोत. आणि आत्ता वाजलेत 12:30, 12:45 व्हायला आला आहे. तर फायनली पोचलो एकविरामध्ये आणि आता वर चाललो आहे. बरोबर 1 वाजलं आहे आपल्याला एकविरामध्ये पोचायला. आणि आता बघूया दर्शन किती टायमात होतं, कारण पब्लिक या साईडला बघताय. हे बघा किती पब्लिक आहे, एवढा पब्लिक आहे. आता इथं काही जण दर्शनाला चाललेत, अजून काही जण उतरत आहेत. इकडे वरती गर्दी बघताय. 1 वाजला आम्हाला इथे पोचायला. रूमवरून नेरूला आम्ही सोडला 10:30 वाजता. त्याचं कारण म्हणजे जो हेल्मेट माउंट तुटला होता मोबाईलचा, तो आम्ही शोधत आलो खोपोलीपर्यंत. खोपोलीमध्ये दोन्ही मोठ्या मार्केटमध्ये गेलो दोन्ही पण. तिथं अजिबात आम्हाला काय भेटला नाही. अरे यार, दम लागलो मला. हा यार, नवीन पायऱ्या झाल्या. अरे पायऱ्या नवीन ते सोड रे, भरपूर दिवसांनी आणि भरपूर महिन्यांनी चढतो आणि बोलत चढतो आहे. भावनो, दम लागला तर मला. इकडे पब्लिक बघा. सॅटर्डे संडे तुम्ही कधी पण इकडे येत आहे ना एकविरामध्ये, फुल गर्दी असते, काय वादच नाही. आणि त्याच्यामध्ये आपले जे पालखी येत आहेत मुंबईवरून ते पण भरपूर आहेत. म्हणजे आता येता वेळेस पण आम्हाला जवळजवळ 2-3 पालखी बघायला मिळाले, ते पण येत आहेत चालत. आणि ऑलरेडी काल इथे भरपूर सारे पालखी येऊन पोचलेत आहेत. आणि आता दर्शन बघूया किती तासात होतं आहे. आलो आहे तर 1 वाजता. दर्शनाला कमीत कमी 2 तास जातील, जास्त नाही. आणि पब्लिक बघता येतं तुम्ही
कंटिन्यू पब्लिक चालू आहे. सौरभ नाही स्वराज, थोडा दम नाही लागला. मग मी बोलता चालतंय म्हणून दम लागला मला. हां मित्रांनो, चांगलाच दम लागला आहे. कारण कसं आहे, भरपूर दिवसांनी चढतो आहे पायऱ्या एवढे, आणि भरपूर महिन्यांनी, मला वाटतं दिवसांनी नाही, भरपूर महिन्यांनी, वर्षांनी बोललं तरी चालेल. गेल्या वर्षी आलो होतो, त्याच्यानंतर आलो नाही परत. लक्ष्मण कसं वाटतंय? मस्त गारगार नाही वाटत? येता वेळेस विचार आहे की ह्या साईडला थांबून आहे ना मस्त जेवण वगैरे करू, कारण आपण जेवण केलं आहे ना, ह्या साईडला चांगली सावली पण आहे. तर 10:30 वाजता निघायचं कारण म्हणजे काय माहिती आहे, ॲक्च्युली आम्हाला लेट झालं. हा जो आहे ना, ह्यांनी आम्हाला जवळजवळ 2-2.5 तास वाट बघायला लावला ह्या माणसाने आम्हाला. खरं सांगायचं तर, कारण ह्याच्यामुळे आम्हाला 2-2.5 तास तिथे रूमवर टाईमपास झाला. काय स्वराज, ह्याच्यामुळे हे सर्व आता टाईमपास झाला ना. आणि झालं आहे असं की सकाळी फक्त आम्ही नाश्ता करून निघालो आहे, आणि तसं आम्ही सर्व घेऊनच आलो आहे. सगळी सोय तशी पण आम्ही करून आलो आहे. म्हणजे आपला जो कॅम्पिंग गॅस आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, कॅम्पिंग स्टोव, तो घेऊन आलो आहे, आणि भांडी वगैरे त्याची सर्व घेऊन आलो आहे. आणि येता वेळेस तांदूळ पण आणलेत जेणेकरून जाता वेळेस आपल्याला इथंच खाली जेवण करू. तो तुम्हाला नंतर दाखवेनच काय करणार होतं आपण. ठीक आहे, पहिलं दर्शन घेऊन येऊया. आणि इथं पब्लिक बघा, कंटिन्यू पब्लिक चालू आहे. सर्व पायऱ्या बघताय, पायऱ्या पण नवीन झालेल्या आहेत. ते बघा, टोटल नवीन दुसरं बांधकाम. आता आलो आहे आपण 5 पायरीजवळ. इथं पादुकांचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. बोला एकविरा माते की जय. बोला एकविरा माते की. शॉप आता गेलो असतो खाली बी. काय ग, पाण्याची बाटली घेऊ. पब्लिक बघा किती आहे, हे बघा इकडे पण वाट बघते पब्लिक चढण्यासाठी. हो, चैताची आठवण झाली. बापरे, किरीस का गाणं सुनेगा किरीस का गाना. अबे किरीस का नाही, ये सुन, आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. चला पक्का घाम सुटला या. आलो सुट्ट्या जागेवर आलो, जरा बरं वाटला. काय, अरे पूर्ण कपडे ओले झाले. अरे का माझं पण दिसतं, मी पण भिजलोय. गर्दीतून बाहेर पडलोय आणि इकडे आलोय, पुढे परत गर्दी. हे बघा, ही छोटी नाही आहे, छोटा आहे, छोटा पोरगा आहे. पोरगा पोरगी दिसते बघा. ओय, हे काय नाव तुझं? नाव काय? शिव. से हाय शिव. से हाय. ये ओके. तर मंडळी फायनली पोचलो आता आपण. जाम गरम झालाय, मागून शर्ट पण भिजले, त्यांचे पण भिजले. आलो एंट्री गेट. आता आतमध्ये पब्लिक बघूया किती. ह्या महिन्यात तुम्ही सुद्धा कोण दर्शन करून गेलात आपल्या एकविरा माऊलीचं, नक्की कमेंट करा. आम्ही आलो रविवारी, आणि रविवारची ही गर्दी बघताय. हे बघा, हो आजी. बोला एकविरा माते की जय. हा बघा, इकडे मंदिर आहे, आणि लाईन बघा कुठून चालू झाली. इथूनच लागलो आम्ही, दर्शन झालं
की मग जाऊ आपण मस्त जेवण करूया खाली जाऊन काहीतरी आहे ना. सगळा सामान ते आम्ही घेऊन आलो भाऊ. कॅम्पिंग स्टोव वगैरे आपला छोटावाला स्टोव, मसाला हळद सगळा जे पण काय लागणार आहे ते घेऊन आलो आहे आम्ही. फक्त जाऊन खाली काय बनवायचं आहे काय प्लॅन आहे ते फक्त घ्यायचं आहे आणि सुरुवात करायचं आहे. रविवारचं पब्लिक किती बघा इकडे. आणि आता आमची ही लाईन चालली होती, आता ही दुसरी लाईन चालू केलात. मागे तर कोण दिसत नाहीत. आणि इथं बघताय बघा श्री आई एकविरा देवी मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू. हे बघा, व्हिडिओ पॉज करा आणि वाचून घ्या. हे असे शॉर्ट्स कपडे आता चालत नाही, सर्व बंद केलं ते. हे बघा कसा एकदम खचाखच भरला आहे. पण एवढं आमचं नशीब चांगलं आहे की बाहेर आम्हाला जास्त टाईम गेला नाही ना. किती गेले? 10-15 मिनटं नाही काय, 10-15 मिनटात आम्ही इथं आलो आहे. आम्हाला वाटलं की 2-2.5 तास दर्शनाला जातील, पण तसं काय नाही, आम्ही लवकर आतमध्ये आलो. हो 1 तास 5 मिनिटात आला वाटतं आपला. हां 5 मिनटात इथं आलो आहे मी, 15 मिनटं बोलतो आहे. मग आता 1 तासात दर्शन होईल. हां आरामात. हे बघा छोटू बघा, छोटू बघा, छोटू बघा. हां काय काय लवकर पटापट दर्शन होते म्हणून ते जाम टाइम गेला असतो. म्हणजे तुम्हाला सांगते लवकर निघा ते नाही. चॅनलचं नाव काय? हां कोकणचा लवकर निघा ते ऐकत नाही. काय झालं कोकणचं सांगताय पब्लिकला. चॅनल व्ह्यू करतो मी. हो काय, थँक्यू. कुठलं तुम्ही? पुण्याचं आहे. पुणे. हे खाल्ला बनवून दिलं लवकर आला. कैसा लगा मजा का मारा. अरे माऊले सावकाश. उदो भारी 1 तासात दर्शन झालं कम्प्लीट पूर्ण होईल. कोकणचा कोली. नाव काय तुमचं? गणेश. पुण्यातले ना? हां ते बघा गणेश आपले नवीन सबस्क्रायबर्स. एकविरा माते की आई माऊलीचा बोला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ओके जबरदस्त घोषणा. हे बघा बाहेर पब्लिक बघा. तर हे सर्व आपले पाचकर हे सर्व आपले पाचकर मंडळी आहेत. आणि हे कल्याणवरून येतात आपल्या पालखीसोबत. पालखीचं नाव काय आहे? तिसगाव कल्याण. तिसगाव. महाराष्ट्र सर्वात मोठी मानाची पालखी. हां तर अरे होऊ देत ना भाई, बोल ना भावा बोल. अरे बोल. तर ही सर्व मंडळी आहे आणि पालखी दरवर्षी पालखी घेऊन येत असतात. जवळजवळ 4-4.5 हजार यांच्या पालखी पब्लिक असते. आपला पाचकर वगैरे पकडून सर्व कल्याण ते एकविरा कारला ही पालखी करत असतात. आणि ह्याच्यामध्ये आपले 3 आहे आमच्या भरडकोलचे किती 3 जण आहेत ना. हां तर आपल्या भरडकोलचे 3 आपले मित्र आहेत, ते आता येतीलच, दाखवतो तुम्हाला. आणि या इथं पालखीवाल्यांची इथं वगैरे रूम आहे. बाकीचे आहे ते पण मुंबईवालेच सर्व मला वाटतं. हे लोकांचं पण दर्शन वगैरे झालं आहे. सगळे आता यांचं जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही पण आलो आहे. हे बघा आमची पण सर्व जेवणाची तयारी आहे. आणि तुम्हाला जे बोललो होतो ना कॅम्पिंग स्टोव, तर हा आपला आहे. आणि आता भात आहे, तर आता भात ठेवतो मी. टोप तिकडे ठेवलं. टोप आहे इकडे आहे. तर इथं आपला कॅम्पिंग स्टोव लावला आहे बघा, मस्त पेटतो आहे. आणि मला वाटते 7 ते 8च मिनटं झाले असतील. हे बघा आता 5 मिनटात भात रेडी. आणि इथे स्वराज आहे, कटिंग करतो. इथे आहे बघा टमाटर, कांदा, मिरची सर्व, आलं लसूण जे काय आहे ते. आणि हे सर्व आपलं कुकिंगचं सामान आहे. हे बघा तेल वगैरे सर्व असं घेऊन आलो आहे. आणि आमचा फेमस सुहाना चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला. आणि दुसरं आपण आणलं आहे 1 किलो चिकन कडक ना ब्रो. आणि इकडे बघा काय चाललं आहे, ढाकणांग 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 ढाकणांग.
कोण जेवतायत, कोण नाचतायत. मस्त जबरदस्त अशा जागेत बसलो आम्ही. इकडे आहे बघा, मग अशी इथून उतरलो आपण. लोक जेवून आता अर्धे उठले आणि आमचं आता होतंय. लेट झाला ना थोडा म्हणून. लेट म्हणजे आपण 10:30 वाजता निघालो आहे ना. 11 वाजले त्या ब्रिजवरच 11:30. हा ह्यो आलो असून लवकर लवकर निघाला असता. त्याच्यामुळे टाइमपास झालो आपल्याला. 2-2.5 तास 2-2.5 आरामात निघाला असतो एवढ्याला. 6 वाजता घरी पोचलो असतो आपण. जबरदस्त असं चिकन आणि वास घातला खतरनाक. तर हा प्लॅन मेन म्हणजे माझा आहे. कारण का तुम्हाला सांगतं, स्वराज आणि लक्ष्या हा दोघांचा प्लॅन काय होता, जायचं दर्शन घ्यायचं आणि हॉटेलमध्ये जेवून निघायचं. हा प्लॅन माझा आहे. कसा आहे माझा प्लॅन? आवडला? एक नंबर एक नंबर एक नंबर. मस्त आहे मस्त आहे. टाळ्या वाजवा. इकडे पब्लिक बघा, आता जेवण वगैरे आटपले ते त्यांची आणि मस्त असे डान्स करतात. हे बघा, हे बघा मस्त नाचतायत, एन्जॉय करतायत. आणि इकडे आमचं चिकन एक नंबर झालंय. 1-2 मिनटं शिजवायचं आणि बंद करायचं. श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. एक विराम माते की जय. योगेश्वरी माते की जय. सदानंदाचा एल्को. आई माऊलीचा उदो उदो. तर चला मंडळी, हा व्हिडिओ आता इथंच थांबवतोय. संध्याकाळची आईची आरती घेतली आणि एकविरा आईचा निरोप घेऊन आम्ही परतीचा प्रवास चालू केला. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.